माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापती पंचायत समिती बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामधी, हे चांडाळ चौकडीच्या घरामधी। कर संजू, अरे फुगाय काय झालं? असं मोकळ्या मनाने बोल की. तर फोन ऐकला ना मी आज बसल्यावर. कुठं होता तुम्ही? शेजारीच होता ना. टेंडरचं वय आणि मग कशाचं? मेवण्याला टेंडर टाकायला लावलं होतं, मिळेल म्हणलं. आम्ही दोघं मिळून काम करणार होतो ती मेंबर. नाही नाही तुझ्या पाहुण्याला जास्त पैशाचं टेंडर का भरायला सांगितलं नाही? हा असू द्या, बघ कोण करतंय ते बघू की. सरपंच, तुम्ही का तटाला लागलाय? टेंडर ऑनलाईन भरायचं असतं, हे असं काय कॅश देऊन होत नाही, लक्षात घ्या. आणि आता ही त्यांच्या पाहुणे जास्त भरलं नाही, त्यामुळे आता आपली काय विषय काय होतो, जी ऑनलाईन टेंडर जास्त भरल ना त्याला ते काम मिळतं. बरं मिळलं नाही मिळलंय जाऊ द्या, कुणाचं लकलाभ आहे, पण ती काम व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. अरे चेअरमन, त्याची तडफड काय ना आपली तडफड काय एकच की. काय संजू? बरं असू दे. म्हणजे काय करायचं, आपण प्रस्ताव आपण द्यायचा, धावपळ आपण करायची, आणि त्यांना काम जाणं म्हणजे ते सोपं नाही ना. त्याचंच दुःख आहे हो. सरपंच, कामाची काम कॉन्टॅक्ट कुणाला मिळो, कामाची क्वालिटी चांगली झाली पाहिजे. ती बघतो का काय ते होईल. तेवढं क्वालिटी लक्ष असू कशी द्या. मेंटेन करायची, काय करायला लावायचं, ते आता माझ्या डोक्यात आलं. बस. आणि आम्ही आमची काय बघू ती. आणि आम्ही आमचं नाव घालून देऊ का? हा, तेच सांगायचं सर. मग ते जाऊ द्या. ती क्रिकेटची पोर आली होती, त्यांना मैदान साफ पाहिजे, सामना भरणार आहेत ना. काल बाजार झालाय रात्री. हा. बरं ते त्या संजूला सांगू ना आपण. चल सांगतो मी काय म्हणतोय, जाऊ त्याच्याकडे आता. पण ते मुलांनी बी सहकार्य करावं का नाही? एखादा दगड ठेवला असला कोणी तो उचला टाकाव, कामगारांना सांगा आणि ती उचला. मग तुम्ही व्यायामाला येताय, थोडं तरी कष्ट करा ना. मेंबर. व्यायाम करतात ना ती पोरच आहे ती, काय त्यांना कळणार आहे? पोरं नाही त्यांना. ज्या वेळेला त्यांना ही गरज आहे वळण लागायची, ह्याच वयात वळण लागणार आहे का म्हातारपणी दगडी उचलणार? त्यांच्या आई बापाला कळलं पाहिजे, आपण सांगून काय करायचं? आपलं कर्तव्य सांगायचं. चला झालं की आता, चला. त्या वरच्यावर लावली जाऊ करतो का काम? पगार नाही 6 महिने झालं, ही धरा खराटा. पगार नाही, 2 दिवस झालं बाजार होऊन. एकदम घेतो तवा रे, तवाला नाही वाटत. पगार नाही 6 महिने, काय करता? 6 महिने नाही, पण 6 महिन्यात तरी होतो ना. होतो बरोबर आहे, पण पगार नाही झाल्यावर काय? असू द्या, पगार होईल तुमचा, काळजी करू नका. हे सगळं लुटून काढा. हा. एक तर तुम्हाला कामाला कोण घेणार नाही ह्या वयात. आम्ही ग्रामपंचायत मध्ये घेतलंय, ती व्यवस्थित करा, नाही तर लिहावली जाऊ इकडची तिकडं आणि तिकडची इकडं. होय. हा मग पगार द्या. अहो देणार की. हा, द्या पगार. काल परवा उचल दिली, त्याचं काय? उचल बी नाही आणि काहीच नाही. चुकार पावट्या पावा तिकडलं पायातलं किती सरपंचाच्या काय सांगायचंय? 2 महिने पगारावर सारखा काय तुला काम राहिलं? पगार नाही, काय नाही. हा? हो संजबाग, काय काय कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाताय तुम्ही? कर्मचारी पगार घेताना अंगावर नाही येत. त्यावेळेला कुठं काय म्हणतो? कालच सांगत होतं 6 महिने पगार व्हायना. 6 महिन्यात ते तरी देतोय का नाही? ह्यांच्या काळात 5-5 वर्ष पगार होत नव्हतं, तेव्हा का बोलला नाही? आला आता तुम्ही आमच्या बरोबर बोलायला. अरे कम बुद्धीच्या माणसांनो, माझी बायको गावची सरपंच असताना 5-5 वर्ष मी ऍडव्हान्स द्यायचो कर्मचाऱ्यांना, तुमच्यासारखं हलकट घरातल्या गाड्यांचं कधी पगार तुम्ही नीट दिलं नाही, तर ही सांगताय 5 वर्षाचा ऍडव्हान्स. आपापलं बघा, लोकांचं नका उन्ही दोन्ही काढू. अरे ह्याच्यामुळे गाव तुम्हाला छी 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 ती थू 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 करते. कुणाला थुतू केलं आणि कुणाला निवडून दिलं गावाने सगळं बघितलंय की. मी त्याग केला,
अरे काय त्याच गावगाड्यात म्हटलं, दिल्लीपर्यंत जर मला फोन येत असतील तर ह्या डबकात कशासाठी राहायचं? रामभाऊ, स्वावलंबनाचे धडे आम्ही दिलेत, आम्ही स्वतः स्वच्छता करू शकतो. तुम्ही काय सांगता? अहो गाडगे महाराजांची जयंती साजरी तुमच्याच्याने करणं होत नाही, आम्हाला म्हणावं लागतं आज महाराजांची जयंती आहे आणि तुम्ही घेताय वय झाडू. रामभाऊ गावचा सरपंच नसताना आणि माझी बायको गावचे सरपंच असताना संजू शेठ पाठच मी तुमच्या बरोबर मदतीला यायचो का नाही? ह्याला म्हणायचं काम. नाही मला सांगा, अख्ख्या गावात एवढाच केर निघाला का? वार ग्राम स्वच्छता अभियान राबवताय तुम्ही. अख्ख्या गावात एवढा केर निघाला. ते काय का असाना, पण रामभाऊ पहाट ही बाजारतळ झाडायला यायचं. सुभाषराव भावळाटे काय तुम्ही पाट कालोटायचा, नासकी वांगी फलवर कोबी घरी नेऊन आठवडाभर खायची बोलू नका. बाळू ते नासक काय भाजीपाला, सडलेला भाजीपाला गावातल्या ज्या काही जनावर आहेत मोकाट, त्यांना मी मुखात घालण्यासाठी नसक. काय बाबा बाळासाहेब, अरे भाऊराव लगेच अंगावर जाऊ नका. खरं बोललो मग विरोधकांसमोर कानात बोललो होतो सुभाषराव तुमच्या. ए बाळ्या, विरोधकांसमोर मी माझा अपमान करू नको. सॉरी सॉरी. बर पाटाचं झाडा येत नव्हतं, पाटाचं कोण बघून आम्ही घरातला केर घरात तेवढा अरे या माणसाला जेव्हा होईल तेव्हा अपमान होतोय, जेव्हा होईल तसं ध्यान होईल असं बोलताय. मी झटकी नाही एक एक. संजय मेंबर ऐका. आम्ही काय बांगड्या बिगडे भरल्यात का ए, काय? भांडणाची बघता काय हा ना? थांबा. ए बाळ्या, बसा का तुम्ही? झटकी होईल म्हणजे मारण्याची गरज नाही, असं कचरा झाडल्यासारखं झाडीन. तुमचं काम चालू द्या. शुल्लक माणसाला मारायची काय गरज आहे? महत्वाचा विषय बोलायचा आहे. सरपंच काय पण म्हणा, पण ह्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर सतत स्मित हास्य, स्मशानभूमीत जरी गेला ना माहितीला तरी हसतच असते. चांगले. बर विषय डायरेक्ट बोलतो. पाईपलाईन उद्यापासून सुरू करावी लागेल. आता कळलं ना ती कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळालं. माझे अत्यंत जवळचे पाहुणे आहेत, त्यांना आपल्या पाणी पुरवठ्याचं काम स्कीम मंजूर झालेले आहे. माझ्या काळात मी प्रस्ताव दिलता आणि योगायोगाने आमच्याच पाहुण्यांना काम मिळालं. सुभाषराव नशिबाचा भाग आहे. सुभाषराव सुभाषराव मी घरी जाऊ का? मला ह्याच्यात पडायचंच नाही. ह्याच्या पाहुण्याला कॉन्टॅक्ट मिळलं आणि ही कमिशन खाणार, आपला काय फायदा नाही तोटा. अवा बाळासाहेब, आपल्या गावचा विकास होतोय ना, नाही, घरोघरी एकाला पाणी पाठिंबा- मिळतंय. एकाला पाठिंबा आहे, पाठिंबा. बाळू, राजकारण करायला नको. तुम्ही मोठ्या मनाने काय जे काय प्रस्ताव असेल त्यावर सह्या द्या आणि कामाला आडखाती करू नका. शुभारंभ करा. नारळ फोडाय आम्ही असणारच की. बस, बस, बस. नारळ फोडाय नको, नारळ फोडायचं नाही, कारण मागच्या वेळेला नारळ फोडण्यावर हाणाहाणी झाली. कशाला मानपान ह्याच्यावर डायरेक्ट काम सुरू होऊ द्या. आणि कामाला आम्ही आडवं येणार नाही यांच्यासारखं मुंगास आडवं गेले अजिबात नाही. फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरांना आमची गाडी घ्यायला उंदरांचा फारच सुरसुळाट झालाय. चला मला एखादं मुंगूस पाळावं लागेल. पाहुणा असला तरी गावाचं काम आहे हे लक्षात राहू द्या. नाही, चांगलं काम करेल की पाहुणा, त्याचा काय मरतोय पाहुणा असला म्हणून रामभाऊ पाठीमागे टाकायचं नाही, चांगल्या क्वालिटीच्या पाईप मानायच्या. पाहुण्याला मी पाईपलाईन मध्ये गडबड केली तर त्या पाईपाने हाणीन. बस. आणखी काय पाहिजे पुरावा? काय नाही लागायचं. आणि तुम्ही पण कमिशन बिमिशन माग नका, गावाचं काम होतंय. हा कमिशन द्यायला तो रामभाऊचा पाहुणा आहे. किती तुमचा गावचा पाहुणा असताना गावचं होतंय ना काम, रामभाऊचं असं नाही तर गावचं एक केलं करा. पाया पडतो. तुम्ही बघा. ईशा माझ्या डोक्यात दाब करा नका. काका सर्व लुटून घे, पगार काढला जाईल तुझा, काळजी करू नको. ड्रेस बी देतो नाही. चला आलोच. ग्रामपंचायत मध्ये थांबा काका, तुम्ही चेअरमन. सरपंच, आपण टाकलं होतं ग्रामपंचायतचं ते पाणी पुरवठ्याचं. हा, म्हणजे आपण म्हणजे आपल्या पाहुण्याला ते चालतं, पण तो गेला बिलीमध्ये. हा. हे काम आपल्याला काय मिळालं नाही. विरोधकांच्या ताब्यात गेलं. रामभाऊच्या पाहुण्याला मिळाले. हा. पण एक करायचं, कुठल्याही कागदावर सही करताना मला विचारल्याशिवाय सही करायची ना. आता ते मगाशी म्हणले तुम्ही बाकीचं काय मी सांगतो तेवढंच बर. करायचं. काम करून घ्यायचं आणि कसं करून घ्यायचं ते बघू आपण. पण त्यांनी आपलं ऐकलं नाही की कुठं सही करायची नाही, करतो म्हणायचं, होय म्हणत राहायचं. तू म्हणशील तसं करू, तोपर्यंत सही करत नाही. अजिबात किती नाही. बी कागद आणू दे रे. लावतो कार्यक्रम त्याला. हा. मग अनुप दादा, झालं का नाही मनासारखं? एकदम. मिळालं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट? हा ना. आपलं कॉन्ट्रॅक्ट मोठं असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट सहज मिळतं. भाऊला तर मी काय म्हणलं होतं माहितीये का, मी स्वतःच घेतो म्हणलं होतं, पण भाऊ म्हणले अनुदादा काय पाहुण्याचे तर आपले जवळचे. मी म्हणलं काय मी केलं काय तुम्ही केलं काय. कसं आहे का ना, गावगाड्यातलं काम स्वतःच आपण घेतलं की अडचणी निर्माण होतात.
आणि विरोधक चांगलं काम असताना सुद्धा म्हणतात हे बरोबरच झालं नाही, हे असंच झालं असेल, त्यामुळं लांब राहायचं. भाऊ म्हणते ती बरोबर आहे. गाव पातळीवर म्हणलं का नाही की सगळं राजकारणच. दादा तुम्हाला माहिती आहे का समृद्धी महामार्ग कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं? कोणाला? भाऊंला. अरे बापरे. मुंबई पुणे हायवे झालेला कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं? भाऊंला. भाऊ म्हणलं असल्या किरकोळ व्यापात मी पडत नाही म्हणली. नाही, किरकोळ म्हणण्यापेक्षा गाणं कसं असतं ते मी सहज काम पार पाडलं असतं. हां. पण महाराष्ट्र शासनाने माझी अशा बॉडीवर नियुक्ती केली ती. महाराष्ट्र शासन असं म्हटलं की तुम्ही रामभाऊ काय करा, कॉन्ट्रॅक्टच्या भानगडीत पडण्यापेक्षा ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, भूसंपादनचा विषय असेल, त्याच्यामध्ये लक्ष घाला, लोक कन्व्हिन्स करा. अशा पद्धतीने ते माझ्याकडे जबाबदारीचं काम होतं. त्यामुळे तो महामार्गसुद्धा माझ्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. तो आपलं कौतुक करण्याचा हा विषय नाही, पण तुम्ही मात्र काम हे चांगलं क्वालिटीचं करा. रामभाऊ काम क्वालिटीच होणार. बरं, काय काय आता नियोजनात हे काय कशाचं काम नेमकं म्हणायचं ते? पाईपलाईन आहेत गावामधून सगळ्या आणि पाण्याची टाकी आहे. साधारण किती गाव आहेत आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेवर? 3 गावं आहेत. 3. बरं बरं. प्रत्येक गावाला पाणी व्यवस्थित जायला अशी व्यवस्था करा बरं का. 100% रामभाऊ. आता ह्या कामात काय तुम्हाला अडचणी? आत्ता गेलो होतो साईटवर, जिथून पाईपलाईन जाणार तिथं 2-3 शेतकऱ्यांना भेटलो. बर. पण त्याला काय अडचणी आहेत. रामभाऊ तुम्हाला यायला लागेल स्वतः तिथं, जरा थोडं लक्ष घालायला लागेल. कुठं? तिथे त्या 10 बिघ्यामध्ये. गाणा कोण कोण आहेत नेमकी बरं? भाऊ तुम्ही माझ्याकडे जबाबदारी द्या. काय करतो माहितीये का, तुमच्या मशनीपाशी मी उभा राहतो ना, कोण आडवा येतो तिथं बघ तिथंच आडवा करतो एकाला. हे गाणा, कोणतंही सरकारी काम किंवा विकास काम करत असताना ह्या जे आडवा त्याची जिरवा करायची नाही. कामामध्ये अडचणी निर्माण होतात. तुम्ही पण काय भाऊ काय झालंय माहितीये का, त्या तंटामुक्त अध्यक्षाबरोबर राहून राहून ना तुमचा बी स्वभाव त्या अध्यक्षासारखा झालाय. बसू मिटू, आपण वरण भातवली लोक नाही, लालगेवली माणसेदारी दणका असतो आपल्याकडे. मग एखाद्या दिवशी असा दणका बसला ना, आज जावं लागतं आणि मग मला म्हणावं लागतं जामीन मंजूर करा. हो गबास पाहुण्या रावळ्या हो, देखता तोंड उचलून बोललो गो. तर अनुपदादा विषय असा आहे, बोला रामभाऊ. गावगाड्यात म्हटलं की सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागतं. तुम्ही सरपंचांना भेटा, उपसरपंचांना भेटा, सदस्यांना भेटा. मी तुमच्यासोबत आलो असतो, पण कसं आहे मी आलो की तिथं राजकारण येणार, मग तुमच्या पातळीवर हँडल करा. चालतंय. लयच अडचण आली तर आहे ना, जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. अडचण निर्माण व्हायला नको. आणि तशी जर त्यातनं पण अडचण निर्माण झाली, डायरेक्ट दिल्लीहून सही घेऊन येतो मी. दिल्लीला कशाला, इथं पंचायत समितीत मिळतात सोया. इथला विषय आहे का? हा मग घरचा विषय आहे. फोन केलं तर बीडीओ साहेब लगेच येते. घेऊन येणार लेटर घरी पळत. दिवस उगवायच्या आत तर बिडीव साहेब घरी असतात. बरं, कामात मात्र हलगर्जीपणा करू नका बरं का. उगाच असं व्हायला नको रामभाऊच्या पाहुण्याला काम केलं नीट केलं नाही. हो हो हो. नाही रामभाऊ, काम एकदम गुणवत्तेने होणार. आपल्याला फक्त ना 4 चौकात खाली मान घालायला लागली पाहिजे. बरं, चहा पाणी झालाय, हो. जेवायची करायची का व्यवस्था? नको, आपण आता जाऊया तिथं, जर अडचण आहे तिथं जा भेटून येऊयात भाऊ, शेतकऱ्यांना. अनुदादा मी तुमच्या बरोबर येतो. भाऊ तुम्ही काय करा, 2-4 दिवस काय करा, रानातली दारेबिरी हँडल करा. मी तिथं मशनीपाशी उभा राहतो, मी सगळं काम करून घेतो व्यवस्थित. गाणं माझं काय चुकलं का? जी भासडे ना, लय फोडा फोडा बोलले आहो. अहो, मी म्हणतो चांगलंच म्हणलं. आता तुम्ही कधी कुणा मी सगळं हँडल करतो. बर ठीक आहे. तू काय कर, मी जसं म्हणेल तसंच होणार. तुम्ही बिंदास काम करा, मी आहेच. चला चला या, जावं साईडवर, मी येतोच. काय अडचण आल्यावर फोन करा. ठीक आहे रामभाऊ, हा, येतो. ओके ओके. हां गाणं येतो. हो. आता काय झालं? मी दारी धरू काय? मी धरू का दारी? अहो बा बोललो फक्त मी. गाण्याचा पार तुम्ही तबलाच करून टाकलाय. अहो आता माझं लग्न झालंय, सारखंच वाजवणार होय. काय सोनं देखता मारलाय काय? सून नसतानाच शिस्त लावण्याची ही गरज आहे. नाही तर तू माझ्या डोक्यावर मेरा वाटचे. तुम्ही किती वागा बेशिस्त आणि मला लावा शिस्त. झोक जमला. आजच्या तरुणांना शिस्त पाहिजे. अहो भाऊ, वोट नाही तर शिस्त भंगाची कारवाई करेन. वोट ज्यांना लहान हाणायचं. की आता मला दारी द्यायला लावतो. काल लग्न नाही झालं तर उद्या मला राहणार झोपायचा. काय काका, बोला काय म्हणताय? काय म्हणते तब्येत? तब्येत आहे बरी, अशीच आता उतरत्या वयाला असंच चालायचं. उतरत्या वयाला तर आहेच, पण थोडस व्यायाम पाहिजे. फ्रूट खाल्ले पाहिजे चांगले चांगले. बर चेरी बेरीचा ज्यूस घेतला पाहिजे मस्तपैकी, आणि तंदुरुस्त राहिलं पाहिजे.
चालेल चालेल. पण ते उपसरपंच साठी मी अर्ज दिलेला होता, त्याचं काय झालं? काय बरं का, गावातली कामं करू का आता हे तुमचं बघा, मला काय कळा ना. ती संजू मेंबर काय करतोय, इकडे व्हायच तिकडे व्हायच. उपसरपंच आहे ना, हो. ज्या त्या वेळेला बघू. आज संजूचं म्हणणार तुम्ही, हो. तर संजू आहे ना, संजूला कुठे मी अजून त्याला न्याय दिलाय, तुम्हाला न्याय देणार आहे मी. चालेल चालेल, मग काय हरकत नाही. सरपंच नमस्ते. नमस्ते. अनुप तावरे. अनुप तावरे. हा, हे तुमच्या गावातलं पाणी पुरवठ्याचं काम आहे ना, पाईपलाईनचं, ते मलाच भेटले. हो, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट. हो, त्या संदर्भात भेटायला आलतो तुम्हाला. बर, काम चालू करायचंय, म्हटलं तुम्हाला भेटून घ्यावं पहिल्यांदा. वाट कसली बघताय, करा की काम चालू. चालू करा काम. ह्या गावातलं सगळं सहकार्य तुम्हाला मिळेल, काळजी करू नका. नाही काय नारळ फोडायचं असेल, भूमिपूजन घ्यायचं असेल काय. अहो चालू तर करा तुम्ही, आम्ही आहेच की तुमच्या पाठीशी. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येते ना, त्या ठिकाणी आम्हीच आहे की. काम चांगल्या क्वालिटीचं करा, एवढं काम करा. अहो, चांगलं नामांकित आहेत. नाही, मला माहिती आहे, रामभाऊने सांगितलं होतं मागं. हाय, हाय. बरं, काही कामाच्या बाबतीत, क्वालिटी बाबतीत काय प्रॉब्लेम नाही येणार. जरी काय झालं तर तुम्ही सांगा, इथे प्रॉब्लेम आहे, आपण दुरुस्त करून घेऊ. काही होणार नाही, तुमच्या पद्धतीने चांगलं काम करायचा प्रयत्न करा. म्हणजे कसं आहे, आता रामभाऊचं सहकार्य आम्हाला कायम असतंय, आमचंही त्यांना असतंय, त्याच्यामुळे काय काळजीच करू नका तुम्ही. चालेल चालेल. काय एक काम करताय, चला चहा घेऊ. नाही नको, उद्यापासून चालू करतो मग काम. हा का, बरं, काम चालू करा. चालू करा. हो, येतो मग. बरं चालतंय. काका चांगलं काम करणारे माणूस बरं का. ठेकेदार चांगले असू दे. नामांकित आहेत ते. हा, चेअरमन राम राम. राम राम. आलो बेला, तुमच्याकडे चाललो होतो. का? काम होतं, मला बसाव, चहा पाणी घ्यावा. अहो 100% भाऊ, तुम्ही काय आमची काय विरोध काय का दावा, घरातलीच माणसं. इकडं कुठं काढलं? इकडं चालू होतं, जरा काम होतं. बरं चला, जाता जाताच बोलू. काय झाले, हा. या पाणी पुरवठा योजनेचं कॉन्ट्रॅक्ट आमच्या पाहुण्याला मिळाले. हो हो हो, मला कळलं की. नाही, माणूस चांगला आहे बरं का. एक नंबर. अनुप तावरे चांगला आणि कामाचा माणूस आहे. हा. पण विषय काय आहे की काय तुमच्या बांधापासून यायची असेल ही, तर काय अडचणी करू नका. 100%. म्हणजे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तुमच्या शेतापासून जाणार, हो कळलं की. तर थोडंसं बांधाला धक्का लागला ही तर समजून घ्या. 100% समजून घेणार. कारण आपण पुढच्या 5-25 वर्षाचा विचार करायला शिकलं पाहिजे. कसं आहे, नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. अगदी खरं आहे. हा बघा, काम फक्त व्यवस्थित झालं पाहिजे. तुमचं पाहुणं काय ना आमचं पाहुणं काय. एकमेका सहाय्य हा. करू, अवघे धरू, पाणी सुपंथ. फक्त गावाला व्यवस्थित मिळालं पाहिजे बस. हो का चेअरमन, ते बी तुम्ही आहे म्हणून सांगायला आलोय. तुमच्या जागा दुसरा जर कोण असता ना, आधी ठोकला असता आणि नंतर त्याला सांगायला गेलो असतो की मदत राहू दे म्हणून. गणा भाऊ नुसतं हाण म्हणा. ह्यो गणा शब्द हाणायसाठी नाही, गप बसवायसाठी आहे. कशाला तोंडवर करून बोलतो रे? भाऊ, ही पोरग काय माझी गाठ घ्यायला काय माझ्या आगाव सोडायला आणलं होतं काय? बघ तू कसं होती पाईपलाईन ती. चेअरमन प्लीज, मी काय बोललोय का? मग काय ह्याला काय भाऊ तुम्ही जामीन ठेवा, ठोकतोच ह्याला. ए, तुमचं कसं झालंय भाऊ माहितीये का? चुलत पुतणीने भरलंय गाव आणि पाणी प्यायला कुठं जाऊ असं झालंय. बघ तू तुमच्याकडे. चेअरमन अण्णा, पोरा ठोराचं कुठं म्हणावं घेतात का? मग त्याला बी कळायला पाहिजे ना. मी आहे ना, हा? मी आहे ना. चेअरमन तुमची एवढं व्यक्तिमत्व महान आहे. आज सरपंच असो, मेंबर असो, यांच्यापेक्षा तुम्ही सरस आहे. गावरा गाव म्हणतो हाय, मी आहे. त्याला त्याला मी- म्हणून तर मग मी पण शांत आहे. हा. असंच सहकार्य राहू द्या. 100% राहणार, कुठलीही तक्रार येणार नाही. काम व्यवस्थित चालू करा. बस बस बस, फक्त पोरगावरा. नाही मी बघतो. हट. पर मारून मारून तबल्याचा डबरू करून टाकलाय. रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच का मला मारून टाका ना. लोकांसाठी मारता वय मला. त्याला पण राजकारण म्हणायचं, कळलं का? कुठं मारावं, कुठं आणावं, ह्याची काय अक्कल आहे का? जाईल ना काम, होय ना विरोध गावात. घाना, अरे बाळा तुझ्यासाठी सांगतो, तुझ्या भवितव्यासाठी. त्या पाहुण्याला काम मिळलं, काम सक्सेस झालं, उद्या तुझ्याच पाहुणा आपल्याला मदत करणार आहे. घालच तुझ्यासाठी चाललं. भाऊ बरोबर, तुम्ही असं पायाने विनंती केलेलं मला बघवत नाही. मला मारा, कापून टाका, पण विरोध वाढवत चालायचा. घाना, विरोध संपवत चालायचा. आपण मोठं व्हायचंय ना. अहो भाव, शो एक वेळ तो संजू मेंबर पार वाढला, पण ह्यो चेअरमन म्हणजे एक नंबरचा नाऱ्या जिथं जाईन तिथं म्हणतो का तुमचाच फोटो. तो नारे असला तर आपण महान पारे आहे असा उकळात घालीन टिचीन.
चल सॉरी बरं का भाऊ. असू दे चल चल होय अण्णा म्हणजे एकंदरीत बरं म्हणायचं तुमचं बरंच आहे म्हणायचं काय म्हणायचं. आहे ना. हा पहिली होती का हो लाईट गावामध्ये आपल्या? नाही खंदील होतं. हा चिमण्या बिमण्या चिमण्या लावायच्या लावायचं ते हा. आहे का नाही? हा आता कसं लाईट आली सगळी आता- सुधारणा झाली. झाली की सुधारणा. आहे का नाही? हा तर लाईटीमुळं कसं पंख लागतात टीव्ही लागतात बरोबर आहे का नाही? हाय. हा हे बघा मोबाईल. हा मोबाईल कसा आहे मोबाईल आता ह्या वयात सुद्धा मोबाईल माणूस वापरतो. केवढी प्रगती झाली म्हणायची हा चालेल आहे का नाही? आता बघाव सगळं पहिलं अंधारात अंधार चिमण्या पेटायच्या हा कुठं ती दिव्या लावायचं. ते दिवा लावायचा नासला खांबा असायचा. हा त्या खांब्यावर ते ठेवायची. बरोबर आहे बरोबर हा. आहे. म्हणजे सरकारने एवढी प्रगती केली. आता लय प्रगती झाली. अंधार गेला आता उजेड आला. उजेड आलाय. आता दिवं लागायला लागलं घराघरात. हा पण मी काय म्हणतोय हा एवढं दिवं लागून सुद्धा माणसं लाईट बिल वेळेवर भरतात का? काय भरतेत काय नाही भरत. हा आता त्या लोकांचं करायचं काय सांगा आता तुम्हीच. काय आता ते आम्ही काय सांगून आता शासन सांगनच. हा, ते सांगल हो हा. पण आपण लोकांनी सुद्धा जरा जनजागृती केली पाहिजे का नाही? खरंय का नाही? हाय नाही खरंय हा एवढी प्रगती झाली एवढं सगळं काय आलं. हा हे बरोबर आहे. अण्णा हा तुम्ही भरलं का लाईट बिल? आम्ही भरलं की लाईट बिल. भरता हा बरोबर. तुमचं सांगतात चेहरे सांगतात तुम्ही लाईट बिल भरणारी माणसं आहेत म्हणून. हा आता एकाचं काय होतं माहितीये का बत्ती आपल्या घरात असतो आणि मीटर दुसऱ्याच्या घरात असतो. वायरमॅन राम राम. काम धंदा सोडून काय बसलाय आमच्या माणसांच्यात गप्पा मारत? हो ही जुनी जाणती माणसं आहेत गावातली. हा. तुम्हाला वाटत असेल आम्ही फक्त लाईट बिल मागायला हिंडतोय तसं काय नाही. हा. वडीलधारी माणसं आहेत. अण्णा हा उठून बसा की काय झाले? काय नाही आपलं पडलोय शेतात. आराम करतात. वायरमॅन हो मला अण्णांसंग महत्वाच्या विषयावर चर्चा करायला तुम्ही गेलेच चालतंय. ही ग्रामपंचायत कार्याजवळ सरकारी अधिकारी आहेत तुमच्या MSCB चे. काही कसं काय बोलताय राव आम्ही काय मतली लोक या पाठवले या. हो हो येतो. अण्णा हं? काय म्हणते प्रकृती? चांगलंय हो. ठीक आहे बरं आहे ना? हा आता माहितीसाठी सांगतो हा इथं बसल्या बसल्या तुमच्याकडे 10-5 लोक रोज येतात गप्पा मारायला. हो येते हा? त्यांना सांगा की रामभाऊच्या पाहुण्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले पाणी पुरवठ्याचं हो ये काम चाललंय. हो सगळ्यांना पाणी मिळणार. हो दणका करून द्या गावात. हो हा ठेवू की. पाण्याची समस्या मिटणार आहे. मी स्वतः प्रस्ताव लिहिली हा दिल्लीपर्यंत गेलो. हा आज कुणामुळे हे विकास काम? रामभाऊमुळं. हे रामभाऊ. सगळ्यांना सांगायला विसरू नका. नाही आपल्याला काय ह्याच्यात राजकारण करायचं? अण्णा हा? तुम्हाला सांगतो भाऊनी प्रस्ताव लिहिला हा आणि सरपंचानी त्याच्यावर सही मारली हा. लगेच गावात काम मंजूर. हा झालं की बरोबर आहे की. हे का ना हा म्हणजे भाऊच सरपंच असताना हा. मागची माझी सरपंच नव्हतं का भाऊ? हो होतं की. भाऊनी सही केली. सीमा नव्हती का सरपंच? हा हा. त्यावेळेस आपण प्रस्ताव दिलताना आता मंजूर झालाय. योगायोगाने आपल्याच पाहुण्याला मिळलंय. हो हक्काने येऊन घ्या ना इथून पाईपलाईन. आता हे काही काम राहिलेच की. ते हे काय होत ते अशीच कडत आली की JCB. आली आणि तुम्हाला माहितीये का हा तो जो ह्यो होता ना प्रस्ताव हम्म तो जो प्रस्ताव होता ना हम्म तो सुद्धा गुपित शब्दात लिहिला होता. मी मस्त वाचायचा प्रयत्न केला हा. पण भाषा भाऊ वेगळी लिहिली होती त्याच्यात. कसं आहे अण्णा? आता ते का आम्हाला काय करणार आहे आता मला कळला नाही तुम्हाला काय कळायचंय. हा तुम्हाला कळू शकत नाही हा. पण रामभाऊला कळतंय ना. रामभाऊला कळतंय हे मान्य आहे की. आणि आपला कसं काय वट? हा एक नंबर एकदा तुम्हाला मी फलटणच्या रामजत्राला नेलतं. हो हा हा नेलतं का ना गाडी बसवून? नेलतं की हा हाय की तेव्हा बरं. तुम्हाला रेवड्या भेळ ही खायला घालते होते का नाही? हा. पाळण्यात बसा म्हणलं तर तुम्हाला चक्कर येते. हो बरोबर आहे हा. भाऊ पण कवा बी तुमच्या संगत जावा बरं का कुठं बी हा. रेवड्यान भिळेशिवाय काय मिळतच नाही दुसरं. मग दुसरं काय खायचं मटण अंडी असलं काय का नाही. तसलं नाही तसलं नाही. अण्णा प्रकृती बिघडती हो बघा काही घडू शकतं. हा बरं जाऊ का? हा अख्ख्या गावात दणका करा. दणकाच करतो हा रामभाऊनी काम मंजूर केलं गावाला पाणी मिळणार. मिळणार. ओके ना मागच्या वेळेला तुम्ही विरोधकांचं पैसे खाल्लं आणि विरोधक निवडून दिलं आणि आमचं मेंबर सगळं पाडलं तुम्ही. हा आता बघता ना कोण गावासाठी आदापताय ती. हो तुम्ही हा? जा बघताय. आणि मग आणि दिलं का आमच्या भावाला निवडून? हो देऊ की आता इथनं मोर अण्णांवर आणू नको. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय. हो का बाबा? हा हा चालतंय. जे काय गद्दार असतात ना त्यांना लोक माफ करत नाहीत. त्याच्यामुळे ही आपल्या हक्काची माणसं आहेत, असं हो. म्हणायचं नाही. हो चल येऊ का बा? हा आबा चला. हा, चला. अण्णा हा काय चला पाणी बिणी लागलं तर सांगा. हा. नाहीतर सोडायला पाहुण्याला. हा सांगा चला. हा. भाऊ आबाचा पार डबा झालाय बसून. हा.
नाही नाही दबा व्हायला काय कारणच नाही. सगळ्याला बोललो गाना ले चाबऱ्यावानी बोला शिकू नको. का त्या अण्णांना काय म्हणत होता, भाऊने प्रस्ताव लिहिला आणि त्याच्यावर सरपंचानी सही केली, मग पाईपलाईन मंजूर झाली. अहो सरपंच म्हणजे तुम्हीच की, तुम्ही नव्हतो माझे सरपंच, ती मी सांगत होतो त्यावेळेच. गाल का धरल्यात? काय ना जरा व्हायचं, ऊन येतंय गाणं घालाव. गाल उघडं ठेव, दोन्ही गाल हाणतो. भाऊ म्हणून मूर्ख कुठला म्हणून तो उघडं तुला ठेवा. सांगतोय मापात्रा बरं का, ना तर मी तुझ्या बायकोला एखादं दोन सांगेन काय बी. आणि मग मी बी काकीला एकाच दोन काय बी सांगेन. ए माझं काय सांगशील? काय बी सांगेन, तुम्हाला माहिती ना काकीचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून. सॉरी भाऊ. तिथंच पाडीन, आपलं ठरलंय ना. हा, तू माझ्या बायकोला काय सांगायचं नाही, मी तुझ्या बायकोला काय सांगायचं नाही. रिस्पेक्ट करायचा एखादा. रिस्पेक्ट मी म्हणतो स्वतःला माझा काना लय चांगला, आणि तुम्हाला कसं म्हणतो भाऊ लय आमचं मोठं. असं. रिस्पेक्ट राहतो, घरात वजन राहतं. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, हा. आणि सगळं एकदम ओके. नो कचरा, नाही तर धपाधपाच वाजवीन. हा ना डमरू हा ना. का बोलावलं? आता मग अशी तू गेला सांगवीला डिझेल आणायला. मग काय घरची कामं करू का नको, का बसू तुमच्याच मागे हिंडत? अरे असू दे, पण ते पाण्याच्या टाकीच्या कामाजवळ ते कॉन्ट्रॅक्टर आलं ना तावरे, हा रामभाऊचं पाहुणं. म्हणजे नवीन कॉन्ट्रॅक्ट. हो, बर बर. म्हणलं कामाला सुरुवात करतोय, म्हणलं करा, घ्या काम करून. म्हणलं तुम्हाला काही अडचण येणार नाहीत गावात, तुम्हाला पाहिजे तसं काम करा, काळजी करू नका. मग काय तुम्ही काय म्हणला? करतो सहकार्य म्हणलं. मग काय, मग कशा निवडणूक लावल्या होत्या? असं सबशे लोटांगण घ्यायचं होतं रामभाऊच्या इथं. हा, त्याने आणलेली कामं मंजूर झालेली ती करून द्यायची होती. सबसे पाय पाडायचं त्याच्या, म्हणायचं रामभाऊ तू म्हणेल तसा, तुझा पाहुणा म्हणेल तसा. आणि मग पाडतो का काम बंद? कामं बंद पाडायची नाही, मग पण मानपान आहे का नाही? अरे तू माझाच आहे की नाही? गावातल्या का ग्रामसभेच्या ह्या वेळेला रामभाऊ धावून येतो, त्याचा गाणा धावून येतोय, मारायला आली तर मी पुढं डालीसारखा उभं राहतोय, मला आता माझ्या कानामागच होय म्हणून मोकळा झाला. अरे पट्टे, राजकारणाचा वापर फक्त मला काय ह्या जगात करता काय? अरे असू दे, म्हणायचं असतं तसं. मग आता काय करू? मग काय करू नाही, कामाला खडा लागला पाहिजे. काम बंद पडू होय. मग नाही तर तुम्हाला मग माझा हिसका दाखविला मग सरपंच खुर्चीवर नीट बसून देणार नाही. काय लागा तुम्ही मला सुख लागून देताय का नाही मला काय कळा ना. ती सुखात आहे ना, ती माझ्यामुळे, मला नडायचं नाही. बरं असू दे, मग? तू म्हणशील तसं करतो बस का. नमस्कार सरपंच मेंबर. या. नमस्ते, आला का? आपण बसलो की नेमका योगायोग होतोच. नाही योगायोग नाही, तुम्ही ठरवून असणार नाही आहे नाही, ठरवून. तुम्ही दोघं ठरवा काय पण भल्या भल्यांना मी चुना लावण्यात पाटा येते. तुझा कधी विश्वास आहे का नाही आमच्यावर? माझा विश्वास तुमच्या दोघावर तर नाहीच आता बाबा. का बरं असं? मग काय आहे? अहो आम्ही गाठी बिठी तुमच्या घ्याव्या त्या का नाही त्या? हा? रामभाऊ आलं होतं आता, बर आलतं का ना दोघं. बर म्हणली पाहुण्यांनी आमच्या कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. म्हणलं कळलं आम्हाला. म्हणले पाण्याची पाईपलाईन तुमच्या रानापासून जाते. होय. म्हणली काय बांधाला धक्का बिका लागला तर म्हणली सांभाळून घ्या. अहो म्हणलं घेणार की, तुमचा पाहुणा काय ना आमचा पाहुणा काय. वा, 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 वा. बरोबर ना. हो मग काय. म्हणलं जाऊ द्या, हाय आम्ही नाही, हो सहकार्य करतो सगळं. का हो सरपंच? मग काय, मग दोघांनी ठरवलंच होतं तर मला कशाला बोलावलं? अरे सपशेल त्याच्या पायात पडायचं होतं तर मला कशाला बोलावलं मधी? पण काय झालं काय? झालं काय? अहो रामभाऊ आपलाच माणूस आहे. वावर कुणाचं? माझं. मग त्यातनं खांदून नेणार पाईपलाईन. हो. हा, नुकसान होणार नाही काय? अहो नेऊ द्या, काय माणूस आपलाच आहे. जाऊ द्या, गावचा विकास होतोय, गावाला चांगलं पाणी मिळतंय. नाही मग मी कुणाचा होतो? आपलाच होतो ना. कॉन्ट्रॅक्ट माझ्याच पाहुण्याला मिळायचं होतं, म्हणजे मीच करणार होतो ना. आपण झालं मग केंद्र- सांग काय केलं पाहिजे म्हणजे तुझं समाधान होईल. सांग ते एकदाच सांग. जर माझ्यावर राहायचं असेल गोड, माझं नसल ऐकायचं, मी तुमचा बी कार्यक्रम लावला चेअरमन. आपण मेंबर झालं काय राव, एवढे नाही असं तापताय कशामुळं? मी काय सांगतोय, पाईपलाईन येऊन द्यायची दुसऱ्या टोकापर्यंत, मधल्या पटीतनं पाईपलाईन नेतानी सपशेल सांगायचं मी जाऊन देणार नाही. चेअरमन लगेच होय म्हणायचं नाही. आपण नाही तुम्ही विसरताय का? कसं काय मी दुवाच गंज लागला काय त्याला? काय झालं? अष्टमीला कसं झालं? नारळ फोडावण्यानं तुमच्या दोघावला का
धावून आला रामभाऊ त्याचा पुतण्या 4 पोरं घेऊन दांडा काढला. अरे ती क्लिप व्हायरल केली ना तर तोंड दाखवायला जागा राहील का दोघांना. ग्रामसभेला तर मला गचंडलेलंच नव्हतं पर दाहूनच आला. मी हाय तोपर्यंत तुम्हाला धक्का लागून देणार नाही, पण तुम्ही जर माझ्या विरोधात काय करायला लागला तर बघा मग. मेंबर हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हा. चुलत पुतण्या अंगावर आली होती माझ्या अष्टमीला. अरे ही आता चान्स आहे. देवानी नामी संधी दिली. तुमच्या वावरातनं पाईपलाईन जाणार आहे ती कुणाची त्याच्या पाहुण्याची. पाहुण्याला भले जाऊ द्या पण रामभाऊला पाय धरायला लावायचा चान्स आहे ना. नाही अगदी खरं आहे. अडवून धरायचं आणि एक करायचं. सरपंच ना आम्ही फक्त त्यांच्या समोर म्हणणार चेअरमन जाऊ जाऊ द्या, उद्या द्या काम. चेअरमन जाऊ द्या पण चेअरमननं त्यापला ठेका तेच लावायचा. हे काय झालं तरी मी जाऊन देणार नाही. येणारच नाही आता. बांधाच्या बाहेर तिकडे रस्त्यात का नाही ना मला काही घेणं देणं नाही. त्यांना सरळ सांगायचं हवेत नाही पण माझ्या वावरात नाही. न्यायचं नाही. आम्हाला तोंडा पाडू नको. नाही 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 आता कशाला मला ही आठवण करून दिली मेंबरने ती बरं झालं. नाही, माझ्याकडे सगळ्यांची औषध असते ती कशा डपले काढायचे ती. नाही 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 आलं लक्षात. लय गोचाट बोलला रामभाऊ तर पागळायचं नाही काय. आता आपला विषय झाला होता म्हणून म्हणलं चला जाऊ द्या हाय करता येतं करू द्या पण आता नाही. आता रानातनं पाईपलाईन जाणार नाही बांधाच्या शेजानं सुद्धा जाणार नाही तिकडे कुठनं करायची तिथनं. हवेत बरोबर, नाही बरोबर. म्हणायचं. बरं. आणि एक करायचं हा. सरपंच ना आम्ही दोघं तिथं म्हणणार हा चेअरमन हो गोंधळ दे राव. हा. आम्ही नुसतं गोंधळ हा. लगेच करणार पण नाही नाही मुद्द्याला चुकायचं नाही. नाही आपला ह्या का सोडायचा नाही, नाही. नाही. ठीक आहे चालतंय. नाही माझं काय नाही तू म्हणशील तसं बाबा. म्हणशील तसं नाही. हा एकही कागद हा मला विचारल्याशिवाय सही करून पुढे जाता कामा नये. आधी तुला कागद दाखवतो नाही तर कागद तुझ्या जवळ ठेवतो बस का बाबा. बस, चला. चला म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. 3 दिवसानंतर जे आपल्या प्रत्येकाला पाणी यायचं घरोघरी ते आता रोज पाणी येणार पाटील रोज पाणी येणार. आणि त्यातली त्यात हे कॉन्ट्रॅक्ट रामभाऊच्या पाहुण्याला मिळलं. रामभाऊचं पाहुणं काय ना आपलं पाहुणं काय पाहिजे तसं काम करून घेऊ ना. साधारण किती दिवस काम चाललं सहस्राव टँक बसला डायरेक्ट गावांतर्गत पाईपलाईन फिरायला आणखीन उकरा उकरीला किती वेळ साधारण वेळ जाईल. महिन्याभरात व्हायला पाहिजे काम. महिनाभरात करणारच कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे. लवकर नाही उरकायचा का मला टेन्शन आलंय सुभाषराव. तुम्हाला कसं टेन्शन आलं. हे काय माहिती का आपल्या गडी चांगला आहे रामभाऊ चांगला आहे हां पण काय होतं माहिती का कधी कधी तो चुकीचा निर्णय घेतो. मग मला काय करावं लागेल माहिती आहे तो दुसरं कोणाचं ऐकत नाही माझं ऐकतो. आणि तो काय करेल माहिती आहे का गाण्याने सांगितलं ना भाऊ इकडं पाईपलाईन रानाकडे फिरवाय बसले ते त्याच्या ध्यानात येत नाही. कधी चांगलं आहे ते ध्यानात येत नाही त्याच्या. आणि जर त्याच्यातनं पाईपलाईन त्याच्या रानात गेलेली गावली गुन्हा दाखल झाला. पाणी चोरीचा गुन्हा म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा जाऊन बसेल ना 14 वर्षासाठी आतमध्ये. येड आहे का काय ती पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची तर रानाकडे कशाला नेल. ही घेण गेलेलं आहे ना त्यासाठी मला त्याच्या बरोबर राहावं लागेल. महिना माझा वाया जाईल. बावळा टेकायचं वाजरा तुम्ही असं होईल होय मग? पाटील. गाण्या डोक्यात घालतो त्याच्या गाण्याला ती पोरस त्याची मित्रपरिवार वाईट आहे. ते आमिर उज्या सांगत नाही चांगला साला म्हणेल की कुणाला कळतंय आणि गाण्या रामभाऊला सांगेल आणि रामभाऊ हुकल्यागत करेल तसं. नाही पण ठेकेदार नाही ना करणार तसं. शेव चालून देतो का रामभाऊ चालून देतो कोणाचं. नाही नाही बर का सुभाषराव बाळासाहेब मग तिथे बरोबर बोलते. माझा महिना जाईल त्याच्या बरोबर काम होस्तवर थांबावं लागेल जडू सारखं. चुकीचं होऊन देणार ना मी. कारण काय ही कॉन्ट्रॅक्ट जे आहे का नाही रामभाऊच्या सोयऱ्याला मिळालेला आहे. पाटील त्याचा विषय नाही. हा एखाद्याने हिडीव काढला रामभाऊच्या वाईटाव गाव आहे आणि टाकला तिकडं अमेरिकेच्या जॉर्ज बुशला तर तो बुश म्हणाल ना काय केलं रामभाऊ तुम्ही. हा म्हणेल की म्हणेल. मग माझ्या बरोबर गेल्याशिवाय राहील का. मी गेलतो रामभाऊच्या बंगल्यावर त्याच्याबरोबर गेलतो रामभाऊवर. रामभाऊचा मित्र आहे तो. मी घरी गेलतो त्याच्या एकदा जॉर्ज बुशच्या. जॉर्ज बुश तो अमेरिकेचा. हा आणि कशाला गेलता तिकडं. रामभाऊला काहीतरी 1 इंच पाईप लागायच्या त्या 2-4 आणि तेव्हा येता येता मला गाडीत टाकून द्या म्हणून गेलतो तेव्हा माहिती. पण त्या माणसामध्ये आबरू घालो सुभाषराव तुम्हाला विनय काढावा लागला होय? पाईपलाईन होतोवर. रामभाऊचा वाण नाही पण गुण लागला की थापा मारायला. नाही 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 घरातलं भाकरी कोरड्यास होऊस तर आम्ही दोघ जण वापस आला का नाही. आलतो हा जॉर्ज बुशच्या घरी गेलं घरी त्या शेंगदाणा दिवशी कोटायच्या आत तर घरी परत. त्या दिवशी गाडीची बुशिंग गेली तर कसली बुशिंग म्हणताय मला. आणि जॉर्ज बुश बरं तुम्हाला माहित झालं.
तुम्हाला राव भगवत तुमच्या पोटात दुखतंय म्हणून सांगा की. तुमच्या पोटात दुखतंय रामभाऊची आबरू घाला होता वय पायपा चोरून नेलन पायपा रानात नेलन हा त्यांच्या आबरू घाला होताय तुम्ही. हेड सुलायची रामभाऊ का? तुम्ही मला म्हटला गावात कोणाला म्हणू नका नाहीतर गावात सगळा डोंबाळा होईल. माझा मित्र आहे रामभाऊ बाबाला टेकाय सोबत. नाही मला तर असे शंकायचे रामभाऊच्या सोयऱ्याला कॉन्टॅक्ट मिळालं का नाही मग रामभाऊ काय करील धूर्त विचारसरणी आहे राजकारणी माणसाची मग ती जमिनीतून पाईप गाडून शेतात गेला आणि शेततळी काढून गाणाला मच्छी व्यवसाय करून देईल असं एक वाटतंय बघा मला. तुम्ही जाता का घरी दोघं? कुणाच्या अहो, काय बोलताय समोरच्याला खरं तर वाटायला पाहिजे. जमिनीतनं पाईपलाईन नेईल हे म्हणतोय रामभाऊ त्याच्या रानाकडे पाईपलाईन. आमची चूक झाली आम्ही थोबाडीत मारून घेतो. नाही नाही आम्हाला काय- राजकारण- आम्ही काय पक्क राजकारणी नाही तुमच्याकडे आम्ही गरीब लोक आहे सर्वसामान्य जीव पण वाटतं मित्राचा कुठं आरोप होऊ नये हेडी कॅशिट काढू नये. तुमचं पण बरोबर आहे. मी म्हणतो हस्तक्षेप करू नका एवढंच म्हणतो नाही नाही, रामभाऊ. आम्ही हस्तक्षेप करत नाही हे राजकारणी लोक कधी काय करतील इथं आमचं कुठं- बेभरवशाचं राहते ते सगळं. तुम्ही नाही रामभाऊला सांगतो की रामभाऊ त्या कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका असं म्हणतो रामभाऊ. हा, तर तुम्हाला पण सांगावं लागेल. हा, तुम्ही का बसा सांगतो ना अशा टायमिंगला पळून जाता तुम्ही आणि परत माझ्या घरी येता बोंबलत. मग पळून गेलं तर मग परत येत नाही का मग लगेच येतं की पळून गेलं की. बर जाऊ दे मला जेवायचा टायमिंग झालाय. आम्ही पण जीव घे तुमच्या बरोबर. नाही बोले नाही माझ्या एकट्याचा स्वयंपाक केला. एक ते 7 जणांनी खाल्ला होता एक भाकरी भात काय होय? मग तुमच्या इथले 2 चपाती आपण 3 जणांनी खाऊ चला. नाही नाही हो पाटील जावा की घरी तुम्ही. आ, तुम्हाला लय चपातीचा नाद म्हणतात. ए, थांबा चला, बाळा चला. साहेब, आ, चला. 4 घास वाढ हा? तीन ताट ना. अहो, काय तुम्ही तीन ताट, पाहताय तीन ताट. 3 ताट थांबा. हा बस 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 गाना ती कॉन्ट्रॅक्टर कुठे गेलाय? कॉन्ट्रॅक्टर येईलच आता. हा अरे आता येईल कॉन्ट्रॅक्टर साहेब तोवर आपण आहे ना इथं. काय बरोबर हे काम कुठनं कुणी आणलंय भाऊच्या प्रश्न काम आलंय गावाला आता प्रगती पैसे खाल्ला असतील. काय संबंध आहे रुपयाला मी ना आम्ही काय कुणाची मला कळलं पाहुणा आहे तुमचा. पाहुणा असला म्हणून काय झालं गाना मला कोणतं बघ पाईपलाईन आदू करतो गावातल्या येऊ नको काय काय गावात तुला गावातलं काय माहित नसतं मग काय बोलत जाऊ काय करायचं झोपत उठतो तू तुला माहिती काय चाललंय ते नीट खादा नीट खादा पाईपीचं काम अरे पाईपलाईन चालली पाईपलाईन नाही तुला काय माहिती असतं का त्याला नाही माहित काय तू गप. व्यवस्थित काम होणार पाहिजे असे काम होणार प्रत्येक तुम्ही जगात दारात द्यायची ना पाईपलाईन मला सांगा मी घेऊन जातो माझ्याच हातात आहे सगळं. तुझं जातच आहे काय तुमचा पाहुणा आहे म्हणून आम्ही आलोय म्हणलं कुठं ए त्रास पाहुणं नको नाही म्हणून. भाऊच्या सत्तेशिवाय ना गावातलं पान हलत नाही पान सुद्धा हा? गाव गेलं पाणी पाणी करून आता आता बघ आता काय कर मोठा पाईप तुझ्या रानात नेन बारका पाईप लाव गावाला लावताना बॉम्ब खांदा लाव की काय खांदलं ही कुणी काम करायला लावलं तुला इथं? कोणी बंद करायला लावलं बरं ए मी बंद करायला लावलंय. चेअरमन जरा आवाज खाली करून बोलायचं बरं का त्या दिवशी भाऊला काय म्हणला होतो मी काय म्हणलो? काय म्हणला होता तुमचा पाहुणा ते आमचा पाहुणा कसं काम व्हायचं तसं होऊ द्या नेंबर ही स्वतः तोंडाने म्हणलं होतं तुमच्या पाहुण्याच्या आमच्या डोक्याला मी वाटायला होतो का? चेअरमन सरकारी कामात ही बरोबर नाही एक लक्षात घ्या मध्ये अडथळा आणताय तुम्ही तसलं सांगू नका. सरकारी कामात माझ्या रानातनं पाईपलाईन न्यायची नाही. विषय संपला. माझ्या म्हणजे बांधाच्या कडेनी राहणं मक्तेदारी नाही तुमची. ए बांधाच्या कडेनी अरे रस्ता सुद्धा माझ्यात नाही. तुला आहे का माहिती तुझा जेव्हा शेंबूट निघत नव्हता ना तेव्हा ही जमीन खरेदी केली मी. कुणाचा काय निघतो ना ही आम्हाला हा. चांगलं माहिती काय तू बाकी ते आम्हाला नको. नका सांगू काय. लय बोलू काय? नका. मी सांगतोय चेअरमनराव गावाला चांगलं पाणी मिळेल प्यायला जरा चांगलं पाणी मग माझ्याच वावरात कुठं माझ्या वावरात कुठं मग तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही तू पैलवान आहे ना पैलवान असला तर टाक ना उचलून त्याला खाट्यात तुझ्या स्वारी बरं का तुला चुकून लागलं चेअरमन तुम्हाला नीट सांगतोय लायकीत राहायचं लायकीत काय? कोणाची काढतो काय? तुला बायको ऐकती का? कोणाची कोणाची लायकी काढतो? माझी काय गरज तुझे पायवान किती टाकेल हिथं दाखवतो काय? चेअरमन लाज वाटली पाहिजे कसं बोलताय तुम्ही सन्मान आहे म्हणजे? तुम्ही आहे राव शिस्तीत सांगा की शिस्त नावाची काय चीज आहे का नाही? अहो, तुम्ही अंगावर शिव्या देता वे राव बारकी पोरं बघून राव तुम्ही आम्हाला चांगलं ही करता सरपंच लाज वाटायला नाही राव लाज वाटली पाहिजे. 2 मिनिटं 2 मिनिटं नाही, नाही. तुमच्या असं वय अंगावर तुमच्या येतं. सगळ्याचा बाप बोलाव तुम्ही बाप बोलाव तुमच्या सगळ्याचा आता
तुझे पायऱ्या की टाकी इथं दाखवतो काय दाखवतो तुला तुम्हाला. गॅसची टाकी उचलते का चेअरमन लय होते हा. नाही माझ्या रानात काय कारण नाही हॅलो. काय ठोकला रे इथं हॅलो चेअरमन लय होते हॅलो भाऊ तुम्हाला म्हणलं होतं का नाही कालिया नागाला दूध पाजू नका म्हणून कालिया नाग आता लागला ना फणा काढाय या इथं लवकर हो. पाईपलाईन बंद पाडली मुंगसानं लवकर या म्हणाव हो हो लय मस्तीला आली ती तुम्ही जर लवकर आलो ना भाऊ आज किती मुर्दा पडतील हो. ना तुम्ही बघतच राहा इथं फक्त. कसं आहे दुधात साखर आणि आंघोळीत लागवी असं काम आहे तुझं मला मग हो. सांगेल मग. हो, बघील मी. अय गणा हार कधी भाव येतोय तुझा मुंग्या आलेला का इथं दूध पितोय का जोर काढतोय तो अहो, थांबा की हा. अहो, भाऊनी सांगितलं मला काय हातात घेऊ नको नाही तर मी एकटाच पुरा पडलो असो तुमच्या तिघाला बी आबरू काढलेला का पर कधी यायचा भाऊ येऊ दे. ए बाळा अजून टायमिंग आहे बरं का भाऊ यायच्या आधी चालू करा मशीन भाऊ आल्यानंतर काय टायमिंग आहे अजून उठू का काय काय उठा उठा करताय मग तुम्ही? उठा उठा काय करताय ओ, चेअरमन काय झालं गप्पाला का भाऊ? काय काम बंद केलंय बघा की संस्कारी पुरुष आला तोय या काय झालं पुतण्या वाय गाण्यावर हात उचलला आणि भाऊ शिवे विजलेत बरं काय चेअरमननी कुठे आहे गाणं हे काय इथं महाग आहे एकाच दोन सांगू नका अजून सांगतोय मी कशावरून झालं अध्यक्ष ही वावर कुणाचं चेअरमन चेअरमन वावरात JCP लावलाय म्हणून त्यांनी अडवला ह्यांचे पुतणे आले की तावानी 1 2 3 आणि ही शहाणं घेऊन संजीव मेंबर हा. तरी ऐका रामभाऊ म्हणले ए थोबडच फोडीन रामभाऊ म्हणले की चेअरमनचं काही म्हणणं नाही चेअरमन म्हणले किती खोदा माझ्या रानात काय अडचण नाही बरोबर आहे का नाही म्हणले ना रामभाऊ ते मग आमचं काय कारण आमचं काय थांबवलं मग ह्यांचा वाद चालला होता आम्ही थांबलो होतो तर हा पोरगा म्हणतोय खडा खान आणि त्याच्यात आम्हाला घाल अरे वार पट्या संस्कार तुझे तू म्हणला तू भाऊ तुमची शपथ घेऊन सांगतो मी एक शब्द सुद्धा बोललो नाही उलट हीच दोघं माझ्या का बसायचा फायदा घेऊन माझ्या अंगावर होतो चेअरमन फूट काढून कोण आलं? कोण आलं फूट काढून? भाऊ मी कचाडलाय फक्त फुट काढला होता कारण ही खालच्या पातळ बघा पण चेअरमन तुम्ही का पाईपलाईन अडवली अरे पण न्याय नाही प्रथम नागरिक कोण आहे सरपंच आहे त्याला थोडा तरी मान द्यावा किंवा संस्कार मी बोलू का हा. तुम्ही बोलू कोण रामभाऊला काय म्हटला कोण म्हणलं काय कोण नाही. कोण काय म्हणलंय? अरे रामभाऊच्या- दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारता. तुम्हाला आता कोण काय म्हणलंय टोळीच्या टोळी आमच्या अंगावरचा काय कोण म्हणलंय काय कोण काय म्हणलंय कोण म्हणलंय माझ्या काय? रानात पाईपलाईन यायची नाही बाकी तर मला काही कळत नाही बस एवढंच आहे. नाही म्हणतात ना बाळू थांब रामभाऊ तुला कोण काय बोललं एक कोण काय म्हणलंय सुभाषराव बाळासाहेब? थांबा आतापर्यंत मी एक पण शब्द बोललो नाही बाळू माझा ऐक तू म्हणतो ते बरोबर. रामभाऊला बोलायचं ऐक बाळा अरे रामभाऊला कापून टाकेल मी एखाद्या बोलल्या रामभाऊला थांब थांब ह्या रानातून सुभाषराव पाईपलाईन चालली चेअरमनचे सर मी परवानगी घेतली होती ह्या नको त्या चांड्यांनी काडी लावली असणार आणि भांडणं लावली असणार आमचं काय संबंध मी वावरत्याचं? मी नम्रपणे सांगतो आणि मग? नाहीतर मी अक्षरशः JCB खड्डा करीन हा पूर्णाला सुद्धा काय राहिलं महाराष्ट्र चुलत्यातून पुतण्यात काय राहिलं चेअरमन. मी पुरलं म्हणतोय ही वरचा वर बचाव करेल एक मिनिट. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो भाऊला काय बोलते भाऊला बोलायचे बाबाकडे 40 एकरच्या मेंढी गावताना प्रकारसाठी 35 एकर इकडे त्यांची ही गावला राला 4-5 एकर फकील नागच प्रकार एक मिनिट कोणी बोलू नका एकच मिनिट शांत बसा काय सुभाषराव त्याला काय रामभाऊ हा ना कोण म्हणलं मी मीठ आणलं होतं सगळं भांडण हा ना कोण म्हणलं का हा ना म्हणलं तुम्ही सुभाषराव मला शंका आहे काय शंका? मला शंका आहे मला JCB वाला पोरगा ह्या संजीताजी का दिसतंय लफड्यातलं ते खेळणार ना काय करायचं त्याचं तुम्हाला मी त्याच्यामुळे म्हटलं मला काय माहित नाही कॉन्ट्रॅक्टर इकडे कॉन्ट्रॅक्टर मी घरी जाऊ का थांब नाही थांबा मला सांगा
आपण रितसर परवानगी काढली होती. काय तुटफूट पाईपलाईन झाली, कोणाचं नुकसान झालं बुजवून द्यायचं ठरलं होतं. मस्ती कशाला पाहिजे सुभाषरावांना? हे काही बोलायचं नाही अजिबात. आणि सरपंच मला काय म्हणायचं, चेअरमन पाईपलाईन होऊन देणार आहे तुम्ही? ही शासकीय पाईपलाईन, गावची पाईपलाईन. पाईपलाईन होऊन देणार नाही, मोजणी आणायची आणि मग पाईपलाईन करायची. अरे मग बघता गप्पासाठी तुम्ही सांगायला पाहिजे ना. हे बघा, मी काय म्हणतोय, आमची कसल्याही प्रकारची अडचण नाही. 3 फुटाच्या खाली तुम्ही किती उकरू शकता, तसं काय नाही. 3 फूट नाही आणि 1 फूट नाही, एक तर रस्ता सुद्धा माझ्या रानात नेलाय, 10-12 फूट पडायला सरकलंय. माझ्याच वावरात नेला काय, गावाचं काय उक्त घेतलंय काय मी? ठीक आहे सुभाषराव, मोजणी होईल रे. ऐका, वाद घालू नका, गावात एकमेकांची तोंडा बघायच्या. आपण काय करू, रिसर मोजणी आणू. तुमचं म्हणणं आहे ना, जर समजा तुमच्या रानात जात असेल तर दुसऱ्या रानात घेऊ. बरं मोजणी आणल्यानंतर काय तुमची तक्रार नाही? बघा, मोठीमध्ये जमिनीमध्ये क्षेत्रामध्ये फेरफार होऊ शकतो, कमी जास्त. काय बी होऊ द्या, मान्य करावं लागेल. आणि परत पुन्हा शासकीय कामामध्ये अडथळा नाही. आमचा शासकीय कामाला विरोध नाही. पाटील तुमच्या जेणे जमतं का बघा, नाही तर दोघांचे देऊ हातात. काय मी काय म्हणतोय काका, मी एकच तुम्हाला सांगतोय, भाऊच्या हेपड्या शेपड्या दिसण्यावर जाऊ नका. भाऊ दिसायचे हेपड्या शेपड्या असलं ना, अंगात ताकद रान डुकराची. ए शांत, आपण तातडीची रामभाऊ मोजणी मागू, काम पण थांबायला नको. आणि काय ती शंका दूर होईल, फक्त वाद काय घालू नका. दुसरी गोष्ट, ही पोरं आहेत ना, मला 4 पोरांना 8 महिना तुला कोण काय कापून टाकी ना, महिनाभर रोजगार मिळेल. त्यांना तुम्ही गुंड समजताय होय? आपल्याच गावातल्या लेकरांना गाव यायचं बरं कळतं. ठीक आहे, कपडे फाडतात. चला तुम्ही शांत बसा. तुम्ही चला. माझ्याशिवाय मिटणार नाही. तुम्ही चला पुढे. मग फिरून टाकील. मग राव सांगा की संजू शेठ, काय राव ही काय तुम्ही रानात येऊन बसला राव गावाच बघत? टॉनिक मारलंय मग संजूनी. अहो पण माझ्याकडे कोण लक्ष द्यायचं? तुमच्याकडे बी लक्ष आहे, गावाकडे बी लक्ष. ही वर्षभर पुरणार आहे मला. अहो पण ती मोजणी यायची राव, काय मला लय टेन्शन आलंय. येऊ द्या की मग. मोजण्या सरकारी मोजण्या आहेत, त्या लवकर होतील का कधी कुठली काम? त्या दिवशी राव तुटून पडली होती माझ्यावर, तुम्ही बघितलं ना काय झालं? बरं, तुमच्या अंगाला हात लावला का? अहो काय आता मारायचीच राहिली होती, बाकीचं काय? एक लक्षात ठेवायचं, भुकणार कुत्र कधी चावत नसतं हे आम्हाला माहित होतं, म्हणून चौतळून येऊन देत होतो आम्ही नुसतं. आपण चुलत पुतणे बघा अंगाव. अरे करू शकत बोकत्यात नसते ती. अरे चावणारी कुत्रे येत आहेत, आपण बघतो का? मला लय टेन्शन यायला लागलं. डायरेक्ट असतं आपलं. तुम्ही पाठवायला असताना काय संजू, तू सुट्टी दिली नसती यांना. त्यांना कुठं माहिती? चेअरमन, संजू शेठ नाही तर माझं मोजणी जरी आली हा तरी तो डांबरी आहे ना तुमच्या शेतातून गेलेला, तो सुद्धा तुमच्यात हद्दी देणार आहे. त्यासाठी निश्चिंत राहा. नक्की ना? डांबरी नंतर बिनकाळजी राहू ना. बिनधास्त. बस संजू शेठ, तुम्ही सरपंच असला ना बस. इथपर्यंत हद्द फिक्स झालेली आहे. रस्त्यापासून 20 फूट अतिक्रमण आहे, हे सगळं काढून घ्या. काय असेल ती नियमाप्रमाणे, सरकार नियमाप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट पोच करतात. भगवान के घर में देर है मगर अंधेर नाही. आता कशी नाकाला माशी झोंबले. सुभाषराव, आपलं हार्दिक अभिनंदन. पाटील अभिनंदन. रामभाऊ, फक्त चेअरमन साहेबांचं अतिक्रमण नाही, इथून तिथून रोडला 15 फूट प्रत्येक शेतकऱ्याने अतिक्रमण केलं. 20 फूट 15 ते 20 फूट. अध्यक्ष पण गटेवर जाऊ नका ना. आपलं तुमची पण पट्टी जाईल. नाही आमचं नाही माफ होते. तसं नसतं. आपण दुसऱ्यासाठी खाटा खांदला त्याच्यात आपलं उतरावं लागतं. हे चापटे आच्याचं होईल ते मच्छाचं होईल.
आम्हाला बाळू मान्य आहे. काका कस काय भाऊचा वशील आहे काढलं का नाही 15 फूट इकडे त्यांच्याकडे वास्तविक पाहता भाऊ तुझा महसूल खात्याचा जावं आहे काय सुभाषराव पाटील घना रामभाऊनी सरकारी मोजणी मागावली तर 20 फूट आत सरलं. मी जर माझ्या पातळीवर वैयक्तिक लक्ष घातलं असतं ना 100 फूट आत गेलं असतं. ओ शहाणे तुम्ही पण वरच्या पटीत आहे तुमचे जर लक्ष घातलं ना तुम्हाला बाजरी पोटभर व्हायचं ना एवढंच राहील आपल्या रस्त्याला ए बाळा रामभाऊच्या शेतात आजपर्यंत सगळ्यांनी अतिक्रमण केलंय. आपण पुन्हा त्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबरी. अधिकारी समोर आहेत अधिकारी अहो, समोर आहेत 4 चक्कर भरतंय आपलं अध्यक्ष तुम्हाला एक सांगतो सरकारी मोजणी आली ना 20 फूट माझा आत गेले जाऊ द्या पण हिथून तिथून ज्याचं अतिक्रमण झालंय ना सगळं काढायचं काय बरोबर हे आधी काढा. ए, उकरायला सुरुवात करा. हो माणूस सध्या ए बाळ्या तू अरे अरे ना तुला माणसात बोलत जाऊ नका तुम्ही सरकारी अधिकारी काय तुला नावं ठेवतील बाळ्या. नाही नाही त्यांना माहिती आहे तुम्ही चला उद्यापासून काम चालू होईल चला साहेब लोकांना घरी घ्या चहा घ्यायला चला घरी चला घरी तुम्ही तातडीची मोजणी घेऊन आला खरं तर आमच्या गावात निर्माण झालेला तिढा तुम्ही 2 दिवसात सोडवला तुमचं मनापासून धन्यवाद. चला आभारी धन्यवाद. चला चला रे चला बाळो ए बाळो चल. साहेब तुमचा नंबर द्यावा मला कोण आडवा आल्यावर परत मी फोन करेन तुम्हाला नंबर देऊ नंबर घे रे आपल्याकडे चला चला तुमच्याकडे बघतो आणि त्या सजूम्याकडे बघतो आमचा काय संबंध आमचा काय संबंध होय हा दुसऱ्या घरानं जा निघाला तुम्ही मी काय सांगितलंय का बरं वाटतंय का हा इथं बांधाला बसून बरं वाटतंय का दुसऱ्या घर जाळायला बरं आहे ना गावापासून आदिप्त शांत हल्ला का लाजा वाटते थोडं लाजा हा 20 फूट आत गेलं या नाही पण लाजा वाटू द्या बसायला बांधाव माझ्या लाज वाटायला काय कारण. अरे काय का कानात दुसरे थुकायचं म्हणलं चांगलं काहीतरी सांगत जा माझी जमीन गेली हा आणि तिथं नव्हता सुद्धा कानात थुकून गेला घरी. अरे कशाला आता पिट्या करायचा आमचं ऐकायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं. कशाला सांगायला माझ्यावर तुम्ही चेअरमन जुनी म्हण माहिती ना ऐकावे जनाचे न करावे मनाचे. बरोबर आहे. वाईट तरी त्याच्यातलं वाईट घ्या हो ना. अरे जनाला मनाला एक हिकडून कोणाचं म्हणून ऐकायचं आणि कोणाचं म्हणून करायचं. तुम्हीच आम्हाला पुढे घालून नेलं. पुणे घालून हे का माझ्या मागे आला तुम्ही होय. अरे का चांगलं एखादं सुखाने संसार चालू द्या नका असं मी थुकू कानात. नाही तुम्हाला म्हणलं होतं का आमच्या पार्टीत या आमच्या बरोबर गोड गोड बोला मग कशाला पुढं करायचं. अरे लका नका सांगू तुम्ही ही दुसऱ्याचं परपंच उद्ध्वस्त केलं वैर तुम्ही हा चांगलं आमची जमीन चांगलं मी कडून रस्ता देतो तू हा ऐकून घ्या जमीन घेताना काय मला विचारला होता कसा बरं दावा अरे पण माझी मी सांगत होतो रामभाऊला की जाऊ द्या म्हणून चांगलं संबंध आहे कशाला तुम्ही थुकाय आला. मग तुम्ही रामभाऊच्या वंजळीने पाणी प्यायचं होतं तर आमच्या गट्ट्यात कशाला आला. कशाला माझ्या डोक्यावर मिरा वाटल्या आधी कधी हा कधी तिथं त्या ग्रामपंचायत पशी आम्ही कोणाला बोलवायचा फक्त आम्ही काय म्हणलं बघा बाबा काय म्हणलं आणि काय झालं माझी जमीन गेली काय म्हणलं गेली तर गेली आम्ही काय करू त्याला. होय आम्ही म्हणलो होतो काय त्याला जमीन घ्या कोणी. लगा गाव थुकतंय ना तुमच्या गाव काय चुकीचं नाही ही जी लोक जी तुमच्या नावानं बोंबालतात ना विरोधक हे काय चुकीचं नाही ही जी म्हणतात ना हे खरंच आहे कपटीपणा सोडून द्या. गाव येत आहे पार त्या जमिनीच्या तिथं काय गेलं असतं खानतानी काय गावलं असतं काय संजू मेंबरला आणि सरपंचाला दिलं असतं आता जमीन गेल्यावर आला आमच्या. अरे इतकं तुम्ही पुण्यात खाल्ल्या तिथं काय निघाला तुम्ही सांगितलं काय चाललाय वाद आवाज फार तिकडे आला कसला वाद चाललाय. अध्यक्ष ह्यांच्या सांगण्यावरनं रावती जमीन मी खरं काय झालं सांगू का ह्यांच्या सांगण्यावरनं तर मी रस्त्याला आडवं पडलो पाईपलाईनला आडवं पडलो ह्यांच्या सांगण्यावरनं ही थुकली का ना देऊन माझ्या नाहीतर मी रामभाऊला काय म्हणत होतो की बाबा जाऊ द्या चांगल्या पद्धतीनं जाऊ द्या काही अडचण नाही तुमची पाहुणे काय ना आमची पाहुणे काय ही येऊन का ना थुकली ती माझ्या का मेंबर असं केलं सरपंच तुम्हाला कळायला पाहिजे होतं प्रथम नागरिक आहे तुम्ही काय आमच्यातलाच माणूस कशाला आम्ही त्याचं वाटलो करू. याच्या अगोदरचा बी इतिहास बघा मग आम्ही तेव्हा प्रयत्न केला थोडा त्यात चुकलं काय. नका चांगलं हो दे एखाद्याचं नका असं करू. तुमच्या मेहण्याला कॉन्ट्रॅक्ट मिळलं नाही म्हणून अशी काडी टाकून ह्याला अडथळा आणता यावी. मला सांगा चेअरमन ही पाईपलाईन शासकीय योजनेतनं मंजूर झाली ही कुणी मंजूर केली नाही त्याचं पाणी कोण कॉन्ट्रॅक्टर पिणार आहे का गावच आपण सगळे गावच पिणार आहे बरोबर. पण 4 दिवसाला पाणी येतंय कसं तरी दिवसाआड पाणी मिळेल ना असं जर विकास कामात आपण अडथळा आणला तर आपल्याच पायावर दोंडा पडतोय का नाही. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सत्ता ह्यांच्या सत्तेमध्ये एवढं चांगलं काम हो अहो पाटील पण मी चांगलं सांगत होतो रामभाऊना आमची भेट झालती जनाची आमची
सांगितलं होतं यांनी किंवा जाऊ द्या म्हणलं होतंय ना काम चांगलं होऊ द्या. यांनीच मला सांगितलं, चेअरमनला भेटलो, चेअरमन तर म्हणले माझं सहकार्य, सरपंचांना पण भेटले वाटतं. सरपंच म्हणले हो का तुम्ही कधी काळ्या रात्री आम्ही मदत करायला तयार आहे. मग घोडा अडलं कुठं? बाळू काका माझं काय चुकलं होतं का सांगा बरं तुम्ही. काय झाले माहितीये का चेअरमन सुभाषराव, काय झाले तुमच्या गटात 2 नासकी ती आणि आमच्या गटात 1 नासक आहे रामभाऊ. आमचं भांडणं शांतता भंग कराय तुमच्या 2 आमच्यातलं एकटा. ही गावची शांतता भंग करणारी 2 माणसं आहे. ह्याला पण 1000 वेळा सांगतो रामभाऊला, मरू दे तिकडे राजकारण, आपलं बघू रागा ती सोडून आपल्याला नाकारले कशाला पडतो. ती पण ऐकत नाही, आम्हाला घेऊन पडतो. लोक शिवे देते. सज्जनांचा पुतळा झाला आपलं बोल. रामभाऊ माझ्याला का नको पडू नका रामभाऊ, आपल्याला त्रास होतो. हो अतिशयाने आमचं पण ऐकून घ्या. अरे बाळो, सुभाषरावना विचार. पाटलांना आणि मी सुभाषरावला सांगितलं, सुभाषराव आपण काय करू, विनंती करू, चांगल्या कामात राजकारण नको. तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी गेलो, चेअरमन पण होय म्हणलं. पण अशा काय त्यांना काड्या घातल्या विकास कामात अडचणी येण्यासाठी. ह्याच्यामुळं ग्रामविकास गावचा खुंटतो. त्या निमित्ताने उघड आज एकदा चांगलं काम झालंय ना, पैसा शासनाचा येतोय ना, ह्यानं कल्याण करून गावाचं. बाळू काका राव 20 फूट गेले राव माझं काय. सुभाषराव पाटील माझं काय म्हणणं आहे, तुमच्या अतिक्रमण ह्यांचं काय हे कर नका, पाईपलाईन जाऊ द्या. मी चुकी झाली इथनं पुढे कुठल्याच विकास कामात अडथळा आणणार नाही. कसलं नाही नाही चेअरमन चेअरमन, ही जी मोजणी झाली का नाही तुम्हा रामभाऊच्या तुम्हा दोघांच्या संमतीनं झालेली झाली होती बरं का नाही. मग आता तो न्याय समजायचा ना. ज्या वेळेस रस्ता होईल त्यावेळेस होईल, तोपर्यंत तुम्ही पीक घेत चला. फक्त या पाईपलाईनला अडचण तर तुम्ही आता करू शकत नाही. काम बी सुरू झालं चुकलंय माझं. मी आमच्याच लोकांचं ऐकलं ना अध्यक्ष, माझं चुकलं. बरं ठीक आहे, तुम्हाला काय का आपलीच आहे म्हणायचं. तुम्हाला चूक कळली संजू मेंबर, तुमची पण चूक रे, असं नव्हत्या काढायला टाकायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, गावात कॉन्क्रीटचा रस्ता असो, अंतर्गत रस्ता कुठला असो, भुयारी गटर असो, लोक अडवणूक करतात. आपल्या गावच्या वैभवात भर पडते. आणि जरी एकदा विकास काम मंजूर झालं आणि त्याला जर आपण अडथळा आणला, निधी परत गेला तर ते काम होईल याची गॅरंटी काय? निधी मागायला येतोय. म्हणून गट तट राजकारण यापुढे आपण सगळ्यांनी सोडून देऊ रामभाऊ. अगदी सरपंचाने एखादं काम मंजूर करून आणलं तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा. बरोबर, मंजूर करून आणलं तरी ह्या पार्टीनं पाठिंबा द्यायचा. शेवटी पण ह्या पाणी पुरवठ्याचं पाणी सगळ्या गावाला, तुम्ही बी त्याच पेणार, आम्ही तेच पेणार. हो, ह्या स्कीम मुळे पुढची 100 वर्षाची कटकट मिटली, गावात चांगलं पाणी आलं. काय तुम्ही मग काय, जवळ जेव्हा येईल तेव्हा येईल रस्ता, पण मला तेवढं वायवाटू द्या. काही करून तेवढं वायवाटू द्या. काळजी करू, चांगलं गावाला काय होत नाही ना माझ्या डोक्यात मी वाट. तुम्ही कशाला डोक्यात मी जातो गाड्या. चांगलं काम करत राहू. रामभाऊ, मी असल्याशिवाय मिटू शकत नाही. चल बाळू, पाटील चला.